सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। शिवाजी महाराज की जय, भारतीय जनता पार्टीचा जय। देशातील पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुच्चेरी या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसह बारामती व राहुरी येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजपा एनडीए आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाचा कोपरगावात जल्लोष करण्यात आलाय। माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि घोषणाबाजी करत विजय साजरा केला। नागरिकांना पेढे वाटप करून आनंदोत्सव अधिक रंगतदार करण्यात आलाय। यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव उत्साह निर्माण झाला असून आगामी काळात पक्ष अधिक जोमानं काम करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आज 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 3 राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत घेऊन जे बहुमत मिळवलं त्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, गृहमंत्री शाह साहेब जे या यशाचे खरे शिल्पकार आहे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। कारण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये परिवर्तन घडून आणि विकासाच्या बाजूने जे मतदारांनी कौल दिला त्याबद्दल त्या तिन्ही राज्यातील मतदारांचे मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे बारामतीतील सुमित्राताई यांच्या पण यशाबद्दल त्यांनाही मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPI मित्र पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की भारतातील जनता ही विकासाच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढे ही भारतीय जनता पार्टीची घोडदौड अशीच सुरू राहणार आहे। तरी मी सर्व तमाम नागरिकांना, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, कोपरगावचे युवा आमदार माननीय विवेक भैया कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, आमच्या कोपरगाव नगर परिषद व सर्व नगरसेवकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण या कोपरगाव मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा जो जल्लोष बघत आहोत, आज भारतात झालेल्या 5 राज्यामध्ये 3 राज्यात म्हणजे तिन्ही राज्यात भारतीय जनता पार्टीने एकतर्फी म्हणजे एक हाती सत्ता घेतलेली आहे। आता ज्या पश्चिम बंगालमध्ये एकाच विचारधारेचे बऱ्याच वर्षापासून त्या विचारधारेची सत्ता उलटून लावण्याचं कार्य माननीय म्हणजे आपल्या देशाचे कणखर असे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी व आपले असे अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये आपण खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे। हा दाखवलेला जनतेने विकास आणि एक पारदर्शक काम आणि एक मजबूत नेतृत्व ह्याच्या खाली आज भारतीय जनता पार्टीने यश संपादन केलेलं आहे। तुम्ही जर बघितलं तर भारतात 75% आता राज्य हे भारतीय जनता पार्टीचं आहे। यश आणि कीर्तिमान हे भारतीय जनता पार्टीचं पुढेही असं चालत राहणार आहे। हे आम्ही कोपरगावला आमचे आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने व आमच्या आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी आपल्या म्हणजे तिन्ही राज्यातील सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो व यश संपादन पुढेही भारतीय जनता पार्टीचं कायम राखत राहील एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशात नुकताच झालेल्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे दैदिप्यमान यश मिळाले आहे त्याबद्दल, तसेच तळागाळातील कार्यकर्ते ज्यांनी मनापासून
या निवडणुकीसाठी आपले योगदान दिले त्यांचंही मनापासून कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वतीने तसेच युवा आमदार आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब तसेच देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव.